कालपर्यंत वहिनी वहिनी करत मागे पुढे फिरणारा सनी कधी मोठा झाला ते समजलंच नाही. सनी माझा लहान दीर, मला तो अगदी भावासारखा होता. पण मी त्याच्यासाठी काय होते हे मला नीट ठाऊक नव्हतं. सनी फारच लवकर शहाणा झाला होता. मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा सनी 19 वर्षाचा होता. आता तो 25 वर्षाचा झाला होता. सासरी मी एकटी कुटुंबात राहायची. लग्नाच्या 3 वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण आला. पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याने माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं होतं. मी लग्नाच्या 3 वर्षानंतर माझं शिक्षण पूर्ण करू शकणार होते. त्यामुळे मी खूप आनंदी होते. माझे कॉलेज आमच्या राहत्या शहरात नसून दुसऱ्या शहरात होतं. त्या शहरात माझा दीरही माझ्यासोबत येणार होता. त्यानेही त्याचं पुढचं ॲडमिशन त्या शहरात केलं होतं. तिथे तो कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉबही करणार होता. माझ्या नवऱ्याने सगळं काही सांभाळून घेतलं होतं. नवरा पाठीशी असेल तर बायको तिचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकते. ही तर गोष्ट खरी होती. पुढच्या 2 दिवसातच मी माझा नवरा व दीर सोबत दुसऱ्या शहरात जायला निघाली. तिथे त्याने आधीच घर बघून ठेवलं होतं. ती सोसायटी फार छान होती. त्या नवीन शहरातील तो फ्लॅट जास्त मोठा नव्हता, पण आम्हा तिघांसाठी ठीक होतं. असंही घरात गरजेव्यतिरिक्त सामान नव्हतं. आम्ही दुसऱ्या शहरात गेल्यापासून माझ्या धीराचं वागणं बदललं होतं. तो मला घरातील कामं मदत करू लागला होता. बघता बघता आम्हाला त्या शहरात आठवडा उलटला. सनी व माझ्या कॉलेजला जाण्याची वेळ एकच होती. तो मलाही त्याच्या मोटरसायकलने माझ्या कॉलेजला सोडत असे. त्याच व माझं कॉलेज एकाच मार्गाने होतं, म्हणून आम्ही सोबत जायचो. अखिलेश सकाळीच त्याच्या ऑफिसला निघून जायचा. मी 10 वाजता कॉलेजला निघायचो. त्या दिवशी रात्री अखिलेश नेहमीपेक्षा लवकर घरी आला होता. मग मीही माझी कामावरून नवऱ्याशी गप्पा गोष्टी करूया या विचाराने लवकर खोलीत गेले. खोलीत जाताच मी पाहिलं की अखिलेश लगेच झोपी गेला. मी येण्याच्या आधी खोलीचा लाईट सुरू होता, पण माझा आवाज येताच त्याने लाईट बंद केला व तो झोपी गेला. अखिलेश माझ्यापासून का पळत होता की तसं काही नव्हतं. मी उगाचच विचार करत होते. तेव्हा मी ती गोष्ट आल्या गेल्यासारखी केली व मीही झोपी गेले. पुढच्या दिवशी मला बाजारात जायचं होतं. मी अखिलेशला चल म्हणाले होते, तर तो म्हणाला माझ्याकडे वेळ नाही, तू सनीला घेऊन जा. त्या दिवशी मी फार नाराज झाले. एवढी नाराज की माझ्या कॉलेजला जाण्याची इच्छा नव्हती. काही वेळाने सनी वहिनी करत किचनमध्ये आला. तो त्याचा टिफिन घ्यायला आला होता. मला घरातील कपड्यात बघून तो म्हणाला, वहिनी हे काय, अजून तू तयार झाली नाहीस, कॉलेजला निघायचं ना. मी त्याला नाही म्हणत त्याचा टिफिन त्याला दिला व पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. तेव्हा सनी म्हणाला, वहिनी काय झालं आहे, तू मला नाराज दिसतेस. मी त्याला काही नाही म्हणून गोष्ट टाळत होते, पण तो विषय सोडायला तयार नव्हता. सनी म्हणाला, वहिनी मी तुला आज पहिल्यांदा भेटलो नाही आहे, जे मी तुझ्या शांततेचं मागचं कारण ओळखू शकणार नाही. सनीच्या वारंवारच्या चौकशीमुळे मी त्याला सगळं सांगितलं. मी म्हणाले, अखिलेश इथे आल्यापासून कामातच व्यस्त झाला आहे. त्याच्याकडे माझ्यासोबत मार्केटमध्ये यायलाही वेळ नाही. माझी समस्या ऐकून सनी समजूतदार व्यक्तीप्रमाणे मला समजावू लागला. तो म्हणाला, अगं वहिनी, दादांची नवीन ट्रान्सफर झाली आहे, त्यामुळे जरा कामाचा व्याप असतो. तू उगाच जास्त विचार करतेस. तू तर त्याला समजून घ्यायला हवंस. तेव्हा मी 2 मिनटं विचार केला, तर मलाही सनीचं म्हणणं पटलं. पुढे तो म्हणाला, बरं आता जास्त विचार करू नकोस, मी आज लवकर घरी येतो. मी तुला मार्केटमध्ये घेऊन जाईल. सनी खरंच फार समजदार झाला होता. त्याच्या भावावर माझा जोही राग होता तो सनीच्या समजूतदारीच्या शब्दामुळे गळून पडला. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, लवकर ये घरी, मी वाट बघेन. मी दुपारी लवकर घरी येऊन सनी मला मार्केटमध्ये घेऊन गेला. पुढच्या काही संध्याकाळी सनी त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला जायला निघाला होता. तेव्हा घरून निघताना दरवाजात शूज घालत असताना त्याने मला आवाज दिला. त्याचं पॉकेट आणि गाडीची चावी आत राहिली होती. ती मी त्याला नेऊन दिली. तेव्हा मी त्याला बाय करून घरात येत होते. तोच मला आमच्या शेजारीन आवाज दिला. ती म्हणाली, हॅलो, मी वर्षा. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही इथे राहायला आले आहात, पण आपली अजून ओळख झाली नाही. मीही हॅलो केलं. ती पुढे म्हणाली, तुम्ही नवीन जोडपे दिसत आहात. जोडी छान आहे हा तुमची. मी तुला धन्यवाद म्हणाले. काही वेळाने मला समजलं की तिने चुकीच्या जोड्या लावल्या आहेत. ती म्हणाली, तुमचे हजबंड फारच यंग आहेत.
तुमचे बॉन्ड फारच घट्ट दिसतंय. रोज ते तुमच्यासाठी वेळ काढतात, तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातात. ती जेव्हा हे बोलली तेव्हा मी समजले की ती सनीचे व माझी जोडी लावून बसली होती. मी म्हणाले, वर्षाताई, तुम्ही समजत आहात ते माझे पती नाहीत. तो माझा लहान दीर आहे. माझा अहोंना त्यांच्या कामातून वेळ नसल्यामुळे माझा दीर माझ्यासोबत मार्केटमध्ये येतो. ते ऐकून ती म्हणाली, अरे वा, छान. तुमचा दीर फार गुणी आहे. तुम्हाला घरात मदतीला कोणीतरी आहे, नाहीतर आम्हाला सगळंच एकटीने बघावं लागतं. तिची बडबड संपतच नव्हती, म्हणून मीच बहाणा देऊन घरात शिरले. दुसऱ्या दिवशी सनीने माझ्यापुढे एक बॉक्स आणून ठेवला. तो म्हणाला, वहिनी, आज मी माझ्या सॅलरीमधून पहिल्यांदा कोणासाठी तरी काहीतरी खरेदी केली आहे. त्याने माझ्यासाठी मेकअप बॉक्स आणला होता व त्याच्या मोठ्या भावासाठी काही कपड्यांची खरेदी केली होती. बघता बघता माझ्या व सनीत फार गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. पण अखिलेश मात्र माझ्यापासून दूर जात होता. त्याच्याकडे माझ्याशी बोलायला वेळच नसायचा आणि हीच कंप्लेंट मी सनीकडे करत असायची. रविवारच्या दिवशी आम्हा तिघांची सुट्टी होती. मी अखिलेशला म्हणाले की आज आपण दोघे जाऊयात. तो सुरुवातीला हो म्हणू लागला, पण मी पटकन घरातील कामं आवरू लागले. आज निवांत असल्यामुळे अखिलेश त्याच्या आईशी फोनवर बोलत होता. मीही काम आवरत माझ्या आईशी फोनवर बोलत होते. अखिलेश किचनमध्ये कधी आला मला कळलंच नव्हतं. मग मी आईचा फोन ठेवला व अखिलेशला म्हणाले, माझ्या घरातील काम आवरून झाली आहेत. आता थोड्या वेळा आराम करून घे, मग संध्याकाळी आपल्याला मूवीला जायचं आहे. तेव्हा अखिलेश जे बोलला ते ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला, मी बाहेर जातोय, मला लवकर जेवण वाढ. माझ्या मित्राला माझी मदत हवी आहे. मी रात्री घरी येईल याचा अर्थ त्याने सरळ आमचा मूवीचा प्लॅन कॅन्सल केला होता. तेव्हा रागाच्या भरात मी त्याला जेवण वाढलं व खोलीत निघून गेले. मी त्याच्याशी एक शब्दही बोलले नव्हते. काही वेळाने तो त्याचा आवरून घरातून निघून गेला. मी फार रागात होते. त्यातच सनी माझ्याशी बोलायला आला. तो म्हणाला, वहिनी, मी तुला दिलेली भेटवस्तू तुला आवडली नाही का? तू एकदाही मला तो मेकअप बॉक्स उघडताना दिसली नाहीस. असंच पॅकिंगमध्ये आहे. मस्त मेकअप करून दादासोबत फिरून ये. तेव्हा काय माहीत का पण माझं मन भरून आलं. मी रडू लागले आणि रडत बोलू लागले. म्हणाले, काय मेकअप करू, कोणासाठी करू? तुझ्या दादाला तर माझ्यासाठी वेळच नाही. आज मी मूवीला जाण्याचा प्लॅन बनवला होता, पण तुझ्या दादाने सगळा मूड ऑफ केला. माझा विचार न करता तो मित्राच्या मदतीला धावला. माझं बोलणं ऐकून सनी मला समजावू लागला. तो म्हणाला, वहिनी, असेल दादाच्या मित्रात त्याची गरज, तू जास्त विचार करू नकोस. आज नाही तर पुढच्या सुट्टीला तू त्याच्यासोबत जा, पण आता रडू नकोस. हे बघ, नवीन मूवी आली आहे. मी तेच सांगायला आलो होतो, पण हा मेकअप बॉक्स दिसला आणि विषय भरकटला. चल ना, आपण TV मध्ये मूवी बघूया. त्यावेळी मूवी शब्द माझ्या डोक्यात जास्त जात होता. मी सनीवरही चिडले. मी म्हणाले, तू माझ्यापुढे मूवीचं नाव नको काढूस. आय हेट मूवी. मला चिडलेला पाहून तो तिथून पळून गेला. काही वेळाने तो जेवणाचं ताट घेऊन आला. म्हणाला, तू दुपारी जेवली नाहीस हे मला ठाऊक आहे. चल थोडंफार खाऊन घे. माझा राग ना सनीवर होता ना जेवणावर. मी तेव्हा त्याला काही बोलले नाही. मी 2 घास खाल्ले. नंतर थोडा वेळ आराम केला. त्या रात्रीनंतर अखिलेश घरी आला तेव्हा मी त्याच्याशी बोलत नव्हते. तो मात्र वारंवार माझ्याशी बोलत होता. मी त्याच्यासमोर सनीला जेवणाचं ताट पाडलं. मी सनीशी बोलत होते, पण अखिलेशकडे बघतही नव्हते. तेव्हा सनीने ते सगळं बघत होता, पण तो काही बोलला नाही. आता मला काही आणायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर मी सनीकडूनच माझे काम करून घेत होते. तोही एका शब्दावर माझं सगळं ऐकायचा. नकळत माझी व सनीची मैत्री वाढू लागली होती. मी अखिलेशपासून नकळत लांब जात होते. एके दिवशी सनी मला त्याच्या कॉलेज फ्रेंडच्या बड्डे पार्टीला घेऊन गेला. मी बाहेर पार्टीला जात आहे त्याबद्दल माझ्या नवऱ्याला ठाऊक होतं. आता त्याला तर माझ्यासाठी बोलण्यासाठी वेळ नव्हता. मग मी का त्याच्या मागे फिरावं? सनी माझी रिस्पेक्ट करायचा, मला विचारायचा, म्हणून मग मी त्याच्या फ्रेंडली राहू लागले. त्याच्या बऱ्याच मैत्रिणीशी माझी मैत्री झाली होती. पार्टीमध्ये सनीच्या फिमेल फ्रेंड मला म्हणाल्या की सनी व तुमचं नातं दीर वहिनीचं आहे असं वाटतच नाही. तुम्ही किती फ्री आहात. ते बोलणं सनीनेही ऐकलं. तसाच तो आमच्या ग्रुपमध्ये आला आणि म्हणाला, हो, आम्ही फ्रेंड्स आहोत. पक्कीवाली दोस्ती आहे आमची. सनी जास्तच फ्री होत होता. त्याला त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर कूल दिसायचं होतं. तर मी समजले होते, पण मीही त्याला नकळत फार सूट दिली होती आणि त्यावर माझं दुर्लक्ष होतं.
पण याचा परिणाम माझ्या नवऱ्यावरही होऊ लागला होता. आता मला जेही हवं असेल मी सनीला सांगायचे. अखिलेशसोबत मी बोलणं बंद केलं होतं. आता माझी व सनीची मैत्री वाढत चालली होती. तशातच मी एक दिवशी कठोर निर्णय घेतला. त्या रात्री अखिलेश ऑफिसमधून घरी येताच मी त्याच्या हातात डिवोर्स पेपर्स दिले. मी म्हणाले, अखिलेश, मी यावर साईन केले आहे. तूही कर. आता आपल्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही. तो मला म्हणवू लागला. तेव्हाही सनी तिथेच होता. तो त्याच्या भावाला म्हणाला, दादा, वहिनीने अगदी बरोबर निर्णय घेतला आहे. नवरा असतानाही तिला तिच्या दिरासोबत फिरावं लागतंय. मग तुझं तिच्या सोबत राहून काय फायदा? अखिलेशपासून दूर होऊन नंतर मला व सनीला काय करायचं होतं ते मला ठाऊक होतं. अखिलेशपासून लांब होण्याची आयडिया मला सनीनेच दिली होती. तोही त्याच्या भावाला त्या पेपर्सवर साईन करण्यासाठी म्हणवू लागला होता. अचानक अखिलेश फार रागात आला आणि तो सनीवर चिडला. तो म्हणाला, हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रश्न आहे. तू मध्ये बोलू नकोस. त्या दोघांत वाद वाढण्याआधी मी फ्रेंडमध्ये पडले व म्हणाले, अखिलेश, सनीवर चिडण्याआधी माझ्या प्रश्नाची उत्तर दे. का तू माझ्यापासून लांब पळत असतोस? आणि जर तुला लांब पळायचं असेल तर आपण कायमचे वेगळे होऊ. तेव्हा अखिलेश म्हणाला, प्रणिता, मी थकलो होतो त्याच प्रश्नांनी. प्रणिता, मी थकलो होतो तुझ्या त्याच प्रश्नांनी. मी वैतागलो होतो. घरी आईचंही तेच चालायचं. तुझ्या घरच्यांकडूनही तेच प्रेशर होतं. त्या सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी मी या शहरात ट्रान्सफर करून घेतली. त्या दिवशी आपलं मूवीला जाण्याचं ठरलं होतं. तेव्हा मी किचनमध्ये आलो तर मी तुझं व तुझ्या आईचं बोलणं ऐकून घरातलं बाहेर पडल्यावरही तू तोच विषय काढणार आहेस हे मला समजताच मी तुझ्यापासून पळ काढला. गेल्या 3 वर्षापासून आपल्याला मूल राहत नाही आहे. आमच्या घराण्यात मुलाचं लग्न झाल्यावर अगदी 2 महिन्यातच घरातील सून खुशखबर देते. पण आपल्या बाबतीत असं झालं नाही आणि त्यामुळे आपल्या भावकीत माझ्याबद्दल नको त्या चर्चा सुरू झाल्या होत्या. म्हणून मी इथून निघून आलो. खरं तर कमी माझ्यातच आहे. मी कधी तुला आई बनवू शकत नाही. पण हे सत्य मी तुला सांगू शकत नव्हतो ना. माझ्या घरात कोणाला सांगण्याची हिंमत झाली. याच कारणामुळे मी तुला टाळत होतो. पण मी हे विसरलो की मी किती या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न केला तरी ती माझ्या मागून सुटणार नाही. मला तुलाही माझ्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नाही. आता तूच सांग, मी काय करू? अखिलेश लहान मुलांप्रमाणे रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू होते. अखिलेश माझ्यापासून का पळत असतो हे जाणून घेण्यासाठी मी डिवोर्स खोटं नाटक करत होते. या सगळ्यात सनी माझ्या भावाप्रमाणे मदत करत होता. माझ्या नवऱ्याच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी मी डिवोर्सचं नाटक केलं आणि अखेर सत्य समोर आलं होतं. मी त्याला म्हणाले, अखिलेश, मूल होऊ शकत नाही म्हणून मी तुला सोडून देईल हा विचार कधीच करू नकोस. जीवनाच्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. मूल झालं म्हणजेच माणूस परिपूर्ण झालं असं नसतं. आपल्या बायकोला प्रेमाने सांभाळणारा खरा पुरुष असतो. अखिलेशकडून सगळं सत्य ऐकल्यावर माझं मन अक्षरशः शांत झालं होतं. इतके दिवस मी ज्याला माझ्या नवऱ्याचा बदललेला स्वभाव समजत होते तो प्रत्यक्षात त्याच्या मनातल्या खोल भीतीचा, अपराधीपणाचा परिणाम होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून मला जाणवलं, या माणसानं प्रेम नाही कमी केलं तर स्वतःवरचा विश्वास गमावून बसला होता. मी त्याचा हात धरून आणि म्हणाले, अखिलेश, आपण दोघे मिळून जगाला उत्तर देऊ. पण तू आधी स्वतःला क्षमा कर. मी आहे ना तुझ्यासोबत. माझं ते बोलणं ऐकून तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून खूप वेळ शांत बसला. सनी त्या दोघांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आणि थोडी खंत दिसत होती. काही वेळ शांतता होती आणि मग सनी हळू आवाजात म्हणाला, दादा, वहिनी, मला खरंच माफ करा. मी तुम्हा दोघांच्या मध्ये पडलो. मला वाटलं तुमच्या आयुष्यातील ताण मी कमी करू शकतो. पण मला कधी वाटलंच नाही की मी चुकीचा अर्थ लावतोय. अखिलेशने डोळे पुसले आणि सनीकडे पाहत म्हणाला, सनी, तू चुकला नाहीस. पण काही गोष्टी आम्हा दोघांना सोडवायच्या होत्या. तू वहिनीचा इतका आधार बनलास यासाठी मी तुझाच ऋणी आहे. घरातील हवेत आता हलकेपण आलं होतं. सनीने एक हलकीशी हसण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अपराधीपणाचा एक हलका छटा होता. मी त्याला म्हणाले, सनी, तू माझा छोटा भाऊ आहेस. या घरात माझं मन जडलं ते तुझ्यामुळे जडलं. पण आता आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी. सीमा, तू माझ्यावर केलेली माया चुकीची नव्हती. पण ती कुणाला चुकीची वाटू शकते. त्यामुळे आपण तसं अंतर ठेवू ज्यामुळे आपलं नातं आदराने टिकेल. सनीने होकारार्थी मान हलवली. त्या रात्री घरातील वातावरण बदललं. 3ही जणांनी शांतपणे जेवण घेतलं. आता कुणीही कुणापासून पळत नव्हतं. कुणी कुणावर रुसलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अखिलेश नेहमी उठून ऑफिसची तयारी करत नव्हता.
तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, प्रणिता, आज आपण दोघे मूवीला जाऊ, बाकी सगळे पुढे पाहू. मी आनंदाने चमकले. इतक्या दिवसांनी माझ्या मनात पुन्हा प्रेमाचा उबदारपणा जागा झाला. सनी कॉलेजला निघताना म्हणाला, वहिनी, आज दादासोबत छान एन्जॉय करा. आणि हो, माझी टेन्शन करू नका, मी संध्याकाळपर्यंत येतो. त्याचा तो बालिश वेडेपणा पाहून मी हसले. दिवस चांगला गेला. मी आणि अखिलेश मूवीला गेलो. शांत निवांत, कुणाच्या प्रश्नांशिवाय. आम्ही दोघे खूप बोललो. 3 वर्षात पहिल्यांदा आम्ही मन मोकळं केलं. परतताना अखिलेश माझा हात धरून म्हणाला, प्रणिता, आपण दोघं कायमच एकमेकांचं आहोत. आपण मुलाबद्दल काय करायचं ते नंतर ठरवू, पण तुझ्याशिवाय मला काही नको. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, आपल्याला मुलं हवी आहेत, पण त्यासाठी आपलं नातं मोडून नाही. आपण पुढे जे होईल ते पाहू. दत्तक घ्यायचं, ट्रीटमेंट करायची की काहीच नाही. पण आपण एकटे नाही. घरी परतल्यावर सनीही होता. तो आमच्याकडे पाहत म्हणाला, दादा, वहिनी, आज तुम्हा दोघांना पाहून मला प्रॅक्टिकली रिलेशनशिप शिकायला मिळाली. अखिलेश हसला आणि म्हणाला, हो, आणि तुला एक गोष्ट लक्षात ठेव, मैत्री छान असते, पण नाती त्यांच्या जागी जपायला लागतात. सनीने मान हलवली. त्या दिवसानंतर आम्हा तिघांचं नातं पुन्हा नवं झालं. आदरानं, मर्यादेनं आणि विश्वासानं. आणि माझं मन म्हणत होतं, कधीकधी सत्य उघड करायला नाटकं करावं लागतं, पण त्या नाटकातून जेव्हा प्रेम परत मिळतं तेव्हा ते आयुष्यभर टिकतं. त्या रात्रीनंतर आमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला होता. माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं आणि अखिलेशकडून सत्य समजल्यामुळे आम्हा दोघांच्या नात्यात पुन्हा विश्वासाचा दीप उजळला होता. सनीही आता आधीसारखा फ्री नसून स्वतःमध्ये एक जबाबदारीची भावना आणत होता. काही दिवसांनी अखिलेशने मला विचारलं, प्रणिता, तुला वाटत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. निदान आपण दोघं एकत्र प्रयत्न तरी केले पाहिजेत. मी होकार दिला. आम्हा दोघांनाही माहीत होतं की निकाल काहीही आला तरी आम्ही दोघं एकमेकांचे आहोत. पण प्रयत्न करण्यामागे एक सकारात्मकता होती. रिपोर्ट्स येण्यासाठी काही दिवस लागणार होते. त्या काळात मी कॉलेज, घर आणि माझं नातं तिन्ही सांभाळत होते. सनी आता थोडा शांत, स्वतःपुरता राहू लागला होता. पूर्वीसारखं सतत माझ्या भोवती फिरणं त्यानं कमी केलं होतं. माझ्यासोबतची त्याची वागणूक अजूनही आदराचीच, पण मर्यादित होती. एक दिवस तो मला म्हणाला, वहिनी, मला आता दादाच्या आणि तुमच्या आयुष्यात योग्य अंतर ठेवायला शिकायला लागेल. तुमची साथ मिळाली म्हणून मी खूप मोकळेपणाने वागलो, पण आता मला जबाबदारीने जगायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून मी त्याला हसून म्हणाले, सनी, माणूस तोच मोठा जो चूक ओळखून स्वतःला सुधारतो. जीवन आता नीट मार्गावर येत होतं. त्या काळात अखिलेशही मला वेळ देऊ लागला होता. तो नोकरीनंतर थेट घरी यायचा, माझ्यासोबत बोलायचा, कॉलेजच्या गोष्टी विचारायचा. त्याच्या डोळ्यातलं अपराधीपण हळूहळू कमी होत होतं. अशातच एक दिवस संध्याकाळी आमचे मेडिकल रिपोर्ट्स आले. हृदय धडधडत होतं. मी दोघेही डॉक्टरसमोर बसलो. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून शांतपणे म्हणाल्या, अखिलेशजी, तुमच्यात काही गंभीर समस्या नाहीत. थोडं स्ट्रेसमुळे हार्मोन्सवर परिणाम झाला आहे. थोडं उपचार, थोडा व्यायाम आणि मानसिक शांतता हे सगळं ठेवलं तर तुम्ही दोघे नैसर्गिकरित्या पालक होऊ शकता. हे ऐकून मला अक्षरशः घाम फुटला. अखिलेश माझ्याकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात आनंदाचा आणि सुटकेचा उर्मट भाव होता. घरी येताच तो मला मिठीत घेत म्हणाला, प्रणिता, माझ्या आयुष्यात तू आलीस म्हणून हा दिवस पाहत आला. त्या दिवशी आमच्या दोघांच्या आयुष्यातला मोठा भार उतरला होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. काही आठवड्यांनी मला माझ्या शरीरात बदल जाणवू लागले. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण दिवसेंदिवस ते बदल वाढू लागले. एक सकाळी मी टेस्ट केली आणि ती 2 रेषा, त्या 2 लहान रेषांनी माझं आयुष्य सोन्यासारखं उजळलं. माझ्या अंगात थरथरत होती. मी टेस्ट हातात घेऊन बाहेर आले तर अखिलेश ऑफिससाठी तयार होत होता. तो मला पाहत म्हणाला, काय झालं? मी हलकेच टेस्ट त्याच्या हातात दिली. तो काही सेकंद निशब्द उभा राहिला. मग अचानक तो मला जोरात मिठीत घेत म्हणाला, प्रणिता, खरंच. आमच्या दोघांच्या डोळ्यातून पाणी उघळत होतं. त्या क्षणी घरात कुठेतरी दार उघडल्याचा आवाज आला. सनी कॉलेजला जाण्यासाठी बाहेर येत होता. तो आमच्या आनंदाकडे पाहून थोडा गोंधळला आणि म्हणाला, वहिनी, काय झालं? अखिलेश त्याच्याकडे वळला आणि पहिल्यांदाच मोठ्या भावाची अभिमानाची चमक त्याच्या डोळ्यात दिसली. तो म्हणाला, सनी, तू काका होणार आहेस. काही क्षण सनी काहीच बोलला नाही. मग त्याच्या चेहऱ्यावर आनंद, भावुकपणा आणि स्वतःच्या सुधारणेचा अभिमान दिसला. तो डोळे पुसत म्हणाला, वहिनी, हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. त्या दिवशी आमचं छोटंसं घर, त्या शहरातले ते फ्लॅट, त्या सोसायटीचा तो शांत कोपरा, सगळं जणू आमच्यासोबत हसत होतं. आणि माझं मन म्हणत होतं, काही संघर्ष प्रेम तोडण्यासाठी नसतात, ते प्रेम मजबूत करण्यासाठी असतात.
ते देवाच्या योजना असतात. प्रेग्नन्सीची बातमी आमच्या आयुष्यात वादळासारखी आनंद घेऊन आली होती. अखिलेशचा चेहरा तर रोज पहाटे सूर्य उगवावा तसा उजळलेला असायचा. माझ्यावर त्याने जी काळजी घ्यायला सुरुवात केली होती, मी कधीही कल्पनाही केली नव्हती. कॉलेज, घर आणि स्वतःचं आरोग्य हे तिन्ही सांभाळणं माझ्यासाठी मोठं काम होतं. पण अखिलेश माझ्या प्रत्येक पावलावर होता. तो ऑफिसमधून आल्यावर माझ्यासाठी फळ चिरणं, दूध गरम करणं, रात्री माझ्या पायांना मालिश करणं, ही सगळी कामं तो प्रेमाने करायचा. माझ्यासाठी तो पूर्वीचा अखिलेशच नव्हता. तो आता मला पुन्हा प्रेमात पाडणारा नवरा झाला होता. सनीमध्ये मात्र एक वेगळाच बदल झाला होता. तो आता जास्त शांत, मर्यादित आणि स्वतःशीच प्रामाणिक राहत होता. माझ्या त्याच्या मैत्रीत जी सीमा ढासळली होती, ती त्याने स्वतःहून पुढे नीट रेखाटली होती. एका दिवशी तो माझ्यासाठी संध्याकाळी खाऊ आणू म्हणाला, "वहिनी, आता तुम्ही जास्त काळजी घ्या. मला तुमच्याकडून काही हवं नाही. फक्त तुम्ही आणि दादा खुश असलं की माझं सगळं जग ठीक आहे." त्याच्या शब्दात पूर्वीसारखा फाजीलपणा नव्हता. एक भावाची जबाबदारी होती. मला त्याचा अभिमान वाटत होता. काही महिन्यांनी माझ्या पोटाचा आकार वाढू लागला. मी जास्त चालू शकत नव्हते. जिने चढताना दम लागत असे. त्या दिवसात घरातील बहुतांश कामं सनी करत होता. सकाळी कॉलेजला जाण्याआधी तो माझ्यासाठी गरम पाणी ठेवायचा. डॉक्टरांनी सांगितलेलं औषध हातात देऊन मगच बाहेर पडायचा. एका दिवशी तर त्याने अखिलेशला थेट सांगितलं, "दादा, तुम्ही रात्री उशिरा येता, त्यामुळे वहिनीच्या सगळ्या डॉक्टर्स व्हिजिट्स मी सांभाळतो. काळजी करू नका." माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला म्हणाले, "सनी, तू असं का करतोयस?" म्हणून मला वाटलं माझ्या बाळाला 2 बाबा आहेत. सनी त्या क्षणी अवाक झाला. त्याने काहीच बोललं नाही, फक्त हलकेसे हसला. त्या हसण्यात आता मी मोठा झालोय वहिनी, असा निशब्द संदेश होता. वेळ पुढे सरकत होता. अखिलेश माझ्या गर्भसंस्कारासाठी रोज रात्री मला गोष्टी वाचून दाखवायचा. कधी बाळासाठी गाणी लावायचा, कधी माझ्या पोटावर हात ठेवून बाळाच्या हालचाली ऐकायचा. एका रात्री तो म्हणाला, "प्रणिता, इतक्या संघर्षानंतर आपलं आयुष्य आता जणू देवाने स्वतः आशीर्वादासारखं सजवलंय." मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, "अखिलेश, हे बाळ आपलं स्वप्न नाही, आपला प्रवास आहे." आणि त्या प्रवासात सनीही तितकाच सामील होतो. 9वा महिना सुरू झाला. माझ्या हालचाली खूप संथ झाल्या. अखिलेशने ऑफिसमधून काही दिवसांची रजा घेतली. सनीही कॉलेजमध्ये फक्त महत्त्वाचे तास उपस्थित राहून उरलेला वेळ घरात राहू लागला. तो म्हणायचा, "वहिनीच्या प्रस्तुतीचं मीच पहिला माणूस हॉस्पिटलला घेऊन जाणार." अखेर तो दिवस आला. पहाटे 4ला माझ्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्या. मी घाबरून अखिलेशला उठवलं. वेदनांचा जोर वाढत असल्याचं पाहून अखिलेश क्षणाचाही उशीर न करता मला हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्या तयारीत लागला. पण तेव्हा सनी धावत आला. आपल्या झोपेच्या डोळ्यात भीती आणि काळजी घेऊन तो म्हणाला, "दादा, कार खाली आणा." मी वहिनीला हात देतो. वेदनांच्या भारातही मला जाणवलं की या दोघांच्या हातात माझी संपूर्ण ताकद आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच डॉक्टरांनी प्रसूतीची तयारी केली. मी वेदनेने तडफडत होते. अखिलेशने माझा हात घट्ट पकडून म्हणत होता, "प्रणिता, थोडं अजून, मी आहे इथेच." काही वेळाने मी डॉक्टरांच्या रूममध्ये नेली गेले. दार बंद होताच मी अखिलेशचा चेहरा शेवटचं पाहिलं. त्याची काळजी, त्याचं प्रेम, त्याचं रडणं, सगळं. 1.5 तासांनी डॉक्टर बाहेर आल्या आणि म्हणाल्या, "कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगा झालाय." अखिलेशचे पाय थरथरले. त्याने हातांनी चेहरा झाकला. त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच आनंदचा रडू होता. सनी तर शब्दच हरवून बसला होता. तो म्हणाला, "दादा, मी काका झालो." दोघे धावत आत आले. मी थकून कोसळले होते, पण माझ्या हातात छोटं असं गुलाबी देवानं दिलेलं स्वप्न झोपलं होतं. अखिलेश माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, "प्रणिता, तू आज मला सर्वात मोठी भेट दिलीस." सनी गारठलेल्या आवाजात म्हणाला, "वहिनी, हा मुलगा माझ्या आयुष्यातला आजवरचा सर्वात सुंदर क्षण आणून देणारा आहे." त्या दिवशी आमच्या घरात आनंदाला शब्द नव्हते आणि समाधानाला मर्यादा नव्हती. त्यानंतरचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये अगदी स्वप्नासारखे गेले. माझ्या हातात लहानसं बाळ असताना अखिलेशच्या चेहऱ्यावरची चमक अजूनही मी विसरू शकत नाही. सनी तर दर तासाला येऊन बाळाकडे पाहून जात असे. नर्सेसही म्हणायच्या, "हा काका खूपच एक्सायटेड दिसतो." अखेर जेव्हा आम्ही बाळाला घरी घेऊन आलो,
तेव्हा त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी खुशाली पसरली होती. मी बेडवर बसून बाळाचे कपडे नीट करत होते आणि अचानक दोघेही माझ्याजवळ आले. अखिलेश म्हणाला, प्रणिता, आपल्या बाळाचं नाव मी सुचवू का? मी हसत होकार दिला. त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, आदित्य, कारण हा आपल्या आयुष्यातला प्रकाश आहे. सनीही लगेच म्हणाला, परफेक्ट नाव दादा. माझा छोटा आदित्य. त्या दिवसापासून आदित्य आमच्या तिघाच्या आयुष्याचं केंद्र होतं. रात्री रडत असेल तर कधी अखिलेश त्याच्या खांद्यावर फिरवत असे. सनी त्याला बाहेर घेऊन जात असे. माझ्या प्रसूतीच्या त्रासात दोघांनी मिळून मला इतकं सांभाळलं की मला जाणवलं की एक स्त्री फक्त नवऱ्याचं नाही तर योग्य माणसावर अवलंबून राहिली तर जगातील प्रत्येक अडथळा पार करू शकते. वेळ पुढे जात राहिला. आदित्य 3 महिन्याचा झाला. आता तो सनीचा आवाज ऐकताच हसायचा. कधी कधी सनी त्याला म्हणायचा, अगं वहिनी, हा मुलगा तर माझ्याकडेच बघतोय. दिसायला पण माझ्यासारखाच आहे. मी हसून म्हणायचे, हो हो, म्हणूनच या घरातला दुसरा बाबा तू. त्या एका वाक्यात आमच्या तिघांचं नातं किती सुंदर आहे ते दिसत होतं. मर्यादा, आदर आणि प्रेम यांचं परिपूर्ण मिश्रण. काही महिन्यांनी आमचा कॉलेज जीवनही पुन्हा सुरू झालं. सनी त्याच्या पार्ट टाईम जॉबमध्ये स्थिर झाला. अखिलेशने ऑफिसमध्ये उत्तम प्रगती केली आणि मी आता आधीपेक्षा जास्त मजबूत झाले होते. आयुष्याने मला एक मोठा धडा दिला होता. प्रेम तेच ज्यात साथ असते आणि नातं तेच ज्यात दोघं एकमेकांकडे उभे राहतात. एके दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे बाल्कनीत बसलो होतो. आदित्य माझ्या मांडीवर झोपला होता. अखिलेशने शांतपणे त्याच्या लहानशा हाताकडे पाहत म्हणाला, प्रणिता, तू गेल्या वर्षात माझा हात सोडला नाहीस. मी तुझ्याकडून लपवलेली भीती, माझी कमजोरी सगळं समजून घेतलंस. आज मला वाटतं या घराचा पाया तुझ्यावर आहे. मी त्याचा हात पकडून म्हणाले, अखिलेश, तुझ्याकडे काय नाही आहे यापेक्षा तू कोण आहेस हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तू प्रामाणिक आहेस, प्रेमळ आहेस, तेच पुरेसं आहे. त्या क्षणी सनी बाहेर आला आणि खट्याळपणे म्हणाला, दोघांनी थोडं हळू बोला, नाहीतर आदित्य मोठा होऊन म्हणेल की माझे आई बाबा नेहमी फिल्मी बोलतात. आम्ही तिघेही हसत सुटलो. त्या हसण्यात आनंद होता, स्थिरता होती आणि एक अवर्णनीय जिव्हाळा होता. रात्री झोपताना मी आदित्यला पलंगावर ठेवून चादर पांघरवली आणि मनाशी म्हणाले, हे घर आता पूर्ण झालंय. अखिलेशने माझ्या केसांवरून हात फिरवला. सनीने हलकेच खोलीचं दार बंद केलं आणि ते शांत एक सत्य स्पष्ट झालं. कुटुंब म्हणजे फक्त नात्याचं नातं नसतं. कधी ते समजुतीने, आधारातून आणि न बोलताही जाणवणाऱ्या प्रेमातून तयार होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा.